नमस्कार मंडळी, आपलं मम्मी ग्रॅनी किचन मध्ये स्वागत आहे। आज आपण रेसिपी बघणार आहोत चिकनची ग्रेव्ही। शॉर्टकट पद्धतीने सुंदर आणि झटपट बनणारी आहे आणि खूप टेस्टी। तर त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे 2 मोठे कांदे, 2 मोठे टोमॅटो आणि चिकन हे मॅरिनेट केलेलं आहे। ह्याच्यामध्ये अद्रक लसूण याची पेस्ट, हिरवी मिरची अद्रक लसूणची पेस्ट, दही आणि थोडी काळी मिरीची पावडर हे टाकून मॅरिनेट करून ठेवले। ठीक आहे, कमीत कमी 1 तास तरी मॅरिनेट करून ठेवायचं, त्याच्यामुळे त्याचा फ्लेवर चांगला येतो। त्याच्यानंतर आपण फोडणीला घालणार आहोत हे चक्रफूल आहे आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर आहे आणि थोडी कोथिंबीर आपण फोडणीत पण टाकणार आहोत। ठीक आहे, काही मसाले आहेत। तर आपण सुरुवात करूया बनवण्यासाठी। झटपट चिकन ग्रेव्ही कमी वेळेमध्ये कशी बनते त्यासाठी। आता चिकन म्हटलं तर थोडंसं तेल येणारच आहे, त्याच्यामुळे तेल टाकायचं। त्या तेलामुळे ग्रेव्ही आता तेल तापलं आहे। ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत। 2 मोठे कांदे आहेत। ह्याला छान असं ब्राऊन करायचं आहे। जोपर्यंत कांद्याचा कलर चेंज होत नाही, ब्राऊन होत नाही, तोपर्यंत त्याला चांगलं परतायचं आहे। छान ब्राऊन झाला, ब्राऊन होत आहे, ब्राऊन झाला की आपण पुढे करणार आहोत। आता बघा, हा छान कांदा ब्राऊन होत चालला आहे। ठीक आहे, तुम्ही बघू शकता। या स्टेपला आपण हे जे चक्रफूल आहे हे टाकणार आहे। चक्रफूल, थोडी कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकणार आहोत। पुन्हा त्याच्यामध्ये छान हलवणार आहोत। आणि काय होतं, टेस्ट खूप छान लागते। ग्रेव्हीला जी टेस्ट येते ना ती खूप छान लागते, तुम्ही ट्राय करा। आता बघा, छान कांदा ब्राऊन झाला। या स्टेपवरती आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो। ठीक आहे, हे टोमॅटो टाकणार आहोत। आता छान टोमॅटो हे ह्याच्यामध्ये परतून घ्यायचे। गॅस थोडी फास्ट करायची आहे। ठीक आहे, आणि आता आपण ह्याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत। मसाले सांगते तुम्हाला। हा छोटा चमचा आहे, म्हणजे मोठा चमचा जर घेतला तर पाव चमचा असणार आहे, पाव चमचाचा आहे। तर हा 1 चमचा हळद, धने पावडर आहे, मोठी 2 चमचे धने पावडर टाकायचे। ठीक आहे, आणि लाल मिरची पावडर तुमच्या तिखट प्रमाणे, कारण आपण चिकनमध्ये हिरवी मिरची अद्रक लसूणची पेस्ट लावून ठेवलेली आहे। ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तिखट किती लागणार आहे त्याच्यावरती आहे। आता आपण याच्यामध्ये सब्जी मसाला टाकणार आहोत। तुम्हाला वाटलं तर तुम्ही किचन किंग वगैरे वापरू शकता। 2 चमचे टाकायचा आहे। छान मिक्स झाल्याच्या नंतर हे जे आहे मॅरिनेट केलेलं चिकन, अर्धा किलो चिकन आहे। ठीक आहे, छान मिक्स करायचं आहे याच्यामध्ये।
एक मिनिट थांब. आता आपण हे छान मिक्स करूया. आता हे छान मिक्स झालेलं आहे. ठीक आहे, त्याला थोडा वेळ आपण एक 5 मिनिटं त्याला झाकण लावून ठेवून देऊया, जेणेकरून ते एकजीव होईल. एक मीडियम गॅसवरती ठेवून द्यायचं आहे. आपण 5 मिनिटांनी बघा छान सुगंध छान सुटला आहे. खरंच सांगते, तुम्ही नक्की ट्राय करा. खूपच छान सुगंध आहे. फ्लेवर असा येतो की काय सांगू तुम्हाला. तुम्ही बघताय चिकन किती छान मिक्स झालंय. आता या स्टेपवरती आपण चवीपुरतं मीठ ॲड करणार आहोत. ऑलरेडी थोडं मीठ टाकलं होतं आपण मॅरिनेटमध्ये. ठीक आहे, त्याप्रमाणे आपण चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. छान एक 5 गॅसवरती त्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं. जेणेकरून काय होईल, ते छान एकजीव होईल. एकजीव झाल्यामुळे जेवढा मसाला तुमचा छान भाजला गेला ना आणि चिकन त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये छान झालं ना, रोस्ट झालं ना, की त्याचा जो ग्रेव्हीचं जो टेस्ट आहे ती खूप सुंदर लागते, खूप टेस्टी. तुम्ही बघू शकता. या स्टेपला तुम्ही एक सुक्कं चिकन म्हणून पण तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला जर ग्रेव्ही नाही पाहिजे तर ह्या स्टेपला तुम्ही बारीक गॅस करून ठेवून द्या आणि ॲटोमॅटिक त्याला ग्रेव्ही सुटणार आणि तेवढंच ह्याच्यामध्ये तुम्ही सुक्कं चिकन खाऊ शकता. पण आपण आज राईस बरोबर ग्रेव्ही खाणार आहोत, म्हणून ह्याच्यामध्ये आपण अजिबात कसल्याच म्हणजे या मसाल्यामध्ये आपण कसल्याच प्रकारचा मसाला आपण वाटलेला नाही. फक्त हिरवी मिरची, अद्रक, लसूण पेस्ट आहेत आणि काही मसाले टाकले आहेत आणि कांदा, टोमॅटो ह्या मिश्रणावरती आपण आजची ग्रेव्ही बनवली आहे. आणि खरंच सांगते, तुम्ही सुद्धा अशी ग्रेव्ही एकदा बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल आणि टेस्टी पण होईल. आणि तुम्ही मला कमेंट्स करून सांगा की कशी झाली ती. आता आपण ह्या स्टेपवरती पाणी टाकणार आहे, जसं आपल्याला ग्रेव्ही पाहिजे त्या पद्धतीने पाणी. ठीक आहे, आणि हे पाणी आहे गरम केलेलं पाणी आहे. ठीक आहे, सर्व छान एक मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान तरी येते. अजून त्याला स्टीम पण दिलेली नाहीये, बॉईल झालेलं नाहीये, तरी सुद्धा त्याचा टेक्स्चर बघा तुम्ही, ग्रेव्हीचं टेक्स्चर बघा. आणि हे थोडंसं दहीचं लागलेलं मिश्रण होतं, हे आपण टाकतो त्याच्यामध्ये. आता आपण बघा याच्यामध्ये पाणी ॲड केलं. आपल्याला जशी ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे पाणी, एवढं आपण पाणी ॲड केलेलं आहे. ठीक आहे, जसं आपल्याला लागेल ग्रेव्ही त्याप्रमाणे. आणि आता आपण एक 5 गॅसवरती ठेवणार आहोत आणि ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत. उकळी आल्याच्या नंतर गॅस बारीक करायची. एक 10 ते 15 मिनटं बॉईल करून घेऊन घ्यायचं. मित्रांनो बघा किती छान टेक्स्चर आलेलं आहे. तुम्ही बघू शकता ग्रेव्ही, आणि इतकी दिसते ना, तितकीच छान आहे ती. ठीक आहे, आता त्याच्यासोबत फोडणीचा राईस आहे हा छान मसाल्याचा, आणि त्याच्यासोबत खूप सुंदर लागते. तुम्हाला जर राईसची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा राईस कसा आहे, तर मी तुम्हाला फोडणीच्या राईसची रेसिपी सांगेल. खूप सुंदर लागतो ह्या ग्रेव्हीसोबत. आणि त्याच्यासोबत आपण चपाती, म्हणजे नॉर्मली आपण जे आपल्याला लागतं त्याच्यासोबत बाजरीची भाकर, म्हणजे काही पण कशासोबत सुद्धा खाऊ शकतात. खूप सुंदर टेस्टी लागणार आहेत. आणि तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा भरभरून, आणि कशी झाली ते मला सांगा. त्याच्यामुळे मला प्रोत्साहन मिळेल पुढच्या नेक्स्ट रेसिपी करण्यासाठी. तर शेअर करा नक्की तुमच्या मित्रपरिवाराला सर्वांना, आणि मला सांगा. थँक्यू.